नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच जणांनी कमेंट केली आणि सांगितलं की सर कानासाठी काहीतरी उपाय सांगा, कानामध्ये आवाज येतो, कानामधला मळ बाहेर काढण्यासाठी एखादा उपाय सांगा किंवा कानाची ऐकण्याची क्षमता वाढण्यासाठी एखादा उपाय सांगा. तर आज आपण कानाची ऐकण्याची क्षमता वाढण्यासाठी उपाय पाहणार आहोत आणि त्याचबरोबर कानातला मळ सुद्धा सहजरित्या कसा बाहेर येईल याच्यासाठी एकदम सोपा आयुर्वेदिक उपाय आपण पाहणार आहोत. कान हा अतिशय महत्वाचा ऑर्गन आहे आणि त्याची काळजी घेणं फार महत्वाचं असतं, पण आपण नेमकं उलट करतो. आपल्या कानामध्ये थोडंसं गुदगुद करायला लागलं की आपण जे हातात वस्तू त्याने आपण कान कोरायला सुरुवात करतो. मग ती गाडीची चावी असेल, पिन असेल किंवा काडी असेल. तर माझी विनंती आहे तुम्हाला की या अशा गोष्टींनी तुम्ही कानामधले मळ काढू नका. कानामध्ये अतिशय नाजूक असे ऑर्गन असतात. कानाचा पडदा हे अतिशय पातळ असतो आणि तुम्ही जर असं काही जर त्याच्यामध्ये टाकलं तर कानाचा पडदा फाटू शकतो आणि कायमचं बहिरेपण सुद्धा तुम्हाला येऊ शकतं. इतका हा नाजूक ऑर्गन आहे कान, आणि म्हणून कानातला मळ तुम्ही सहजरित्या बाहेर काढू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठलं औषध घ्यायची गरज नाही. मळ जो कानामध्ये असतो आपल्या, किंवा जो इयर वॅक्स म्हणतात त्याला, तो जो असतो आपल्या कानामध्ये, तो आपल्या कानाच्या आरोग्यासाठी चांगलाच असतो. पण जर तो कमी प्रमाणामध्ये असेल, त्याच्या योग्य प्रमाणामध्ये जर असेल तर तो कानासाठी चांगलाच असतो, कारण ही बॉडीची संरचनाच तशी आहे का तो आपल्या कानासाठी आवश्यक आहे. पण जर तो जास्त प्रमाणामध्ये जर वाढला तर मग आपल्याला हे सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात. ऐकू न येण्याचे, कानात आवाज येण्याचा प्रॉब्लेम सुरू होतो. तर आपले हे कान, नाक आणि घसा हे सगळे ऑर्गन एका पोकळ अशा नलिकेने कनेक्ट केलेले आहेत एकमेकाला. तुम्ही याचा अनुभव घेऊ शकता. तोंड आणि नाक दाबून हवा फुकली तर तुम्हाला कानामधून सुद्धा हवा गेल्यासारखं वाटतं. तर हे सगळे पार्ट जे आहेत ते इंटरनलिकेने एकमेकाशी कनेक्ट आहे. आणि जेव्हा हे मळ हा कानामध्ये मळ जास्त साठतो आणि जेव्हा तो पातळ होतो तेव्हा तो नाकामध्ये सुद्धा उतरतो आणि घशामध्ये सुद्धा उतरतो आणि यालाच प्रतिनाळ असं म्हटलं जातं. आणि यामुळे डोकेदुखीचा सुद्धा त्रास होतो तुम्हाला. आणि कानामध्ये तुमच्या कायम असा बीप सारखा आवाज येतो. जसा बीप वाजतो ना त्या पद्धतीनं कानामध्ये सारखा आवाज येत राहतो आणि त्याचा प्रचंड त्रास होतो. तर हे सर्व आपण सहजरित्या बरं करू शकतो. 1 कप कोमट पाणी करा तुम्ही, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, आपलं साधं मीठ खायचं आणि 2 ते 3 थेंब तुम्ही कानामध्ये टाका. थोड्या वेळ असं ठेवा आणि नंतर त्याला या पद्धतीने काढून घ्या. सगळा मळ तुमच्या हातावर आलेला दिसेल. औषध टाकायची गरज नाही. फक्त तुमच्या कानाला जर जखम असेल तर हा मिठाचा उपाय तुम्ही करायचा नाही. त्यासाठी तुम्हाला मी दुसरा उपाय सांगणार आहे. मिठाचा उपाय न करता त्यांनी कांद्याचा रस जो आहे तो कांद्याचा रस थोडासा काढायचा आहे. कांदा एक घ्यायचा आहे, त्याचा रस काढायचा आहे. त्या कांद्याच्या रसाला थोडं कोमट करायचं आणि त्याचे 2-3 थेंब टाकायचे आहेत. थोडा वेळ ठेवायचं, परत कान उलट केला की तुमच्या कानातला सगळा मळ बाहेर येईल. अशा पद्धतीने मळ काढा. त्याच्या कानामध्ये तुम्ही कुठलीही वस्तू घालू नका. कानाची ऐकण्याची क्षमता वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तो उपाय असा आहे की 1 चम्मच ओवा तुम्हाला घ्यायचा आहे. ओवा सर्वांच्या घरामध्ये असतो, सर्वांच्या किचनमध्ये ओवा असतो. ओवा आपल्याला 1 चम्मच ओवा घ्यायचा आहे. 1 कप दूध घ्यायचं आहे. दूध कुठलंही चालेल, गाईचं चालेल, म्हशीचं चालेल, कुठलंही दूध चालेल. गाईचं असेल तर उत्तम, नसेल तर म्हशीचं सुद्धा चालेल. तर 1 चम्मच ओवा तुम्हाला 1 कप दुधामध्ये टाकायचा आहे आणि त्या दुधाला पूर्ण असं उकळून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटं उकळून घ्यायचा आहे. तो ओव्याचा जो अर्क आहे तो सगळा दुधामध्ये उतरला पाहिजे, अशा पद्धतीने त्याला उकळून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटं उकळल्यानंतर त्यानंतर हे पूर्ण गाळून घ्यायचं आहे. वस्त्रगाळ करून घ्या आणि त्या दुधाचे 2 थेंब कानामध्ये टाका. तुमची ऐकण्याची क्षमता 10 पट वाढेल आणि त्याचबरोबर तुमच्या कानातली घाण सुद्धा बाहेर निघून जाईल. तर हा प्रत्येकाने करायला जोगा उपाय आहे. वर्षातून प्रत्येकाने 2 वेळेस हा उपाय जर केला तर वर्षभर तुमचे कान स्वच्छ राहतील. त्याच पद्धतीने तुमची ऐकण्याची क्षमता सुद्धा वाढते. अशा पद्धतीचा हा उपाय आहे. तर किती सोपा उपाय आहे, सहज करू शकता. ओवा सगळ्यांच्या घरामध्ये असतो. ओवा दुधामध्ये उकळून घ्यायचा आहे. ते दूध आपल्याला कानामध्ये टाकायचं आहे आणि प्रत्येक दिवशी तुम्हाला हे नवीन तयार करायचं आहे. सलग 2 ते 3 दिवस तुम्ही हा उपाय करायचा आहे. 3 दिवस सफिशियंट आहे. 3 दिवस 6 महिन्यातून 3 दिवस आणि परत पुढच्या 6 महिन्यातून 3 दिवस, असं वर्षातून 2 वेळा जर तुम्ही उपाय केला तर तुमची ऐकण्याची क्षमता पण प्रचंड वाढते आणि त्याच पद्धतीने तुमच्या कानामध्ये सुद्धा कुठलीही घाण राहत नाही. तर अतिशय साधा उपाय आहे. तुम्ही सहज
करू शकता असा उपाय आहे. दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट, काय एखाद्याचा कान फुटलेला असतो. आता हे जे कान फुटतो, तो कान फुटल्यानंतर कानामधून पू येतो आणि त्याचा घाण वास सुद्धा येतो आणि ऐकण्याची क्षमता पण त्यांची क्षीण होऊन जाते. जर तुम्हाला असा कान फुटला असेल तर अतिशय सोपा आयुर्वेदिक उपाय आहे आणि याने तुमचा कान फुटण्याची समस्या, पडदा फाटण्याची जी समस्या आहे ती सुद्धा बरी होते. अर्धा चम्मच हळद घ्यायची आहे. आपली जी हळद आपण रोज खातो ती अर्धा चम्मच हळद घ्यायची. त्यामध्ये एकदम थोडीशी तुरटी टाकायची आहे. साबुदाण्याच्या आकाराची एवढीशी अशी तुरटी टाकायची आहे, एकदम छोटीशी अशी. या 1 कप पाण्यामध्ये टाकून हे पाणी उकळवून घ्यायचं आहे. आपल्याला 4 ते 5 मिनिटं हे पाणी उकळू द्यायचं आहे आणि 4-5 मिनिटं पाणी उकळल्यानंतर त्याला थंड होऊ द्या पूर्णपणे. त्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे आणि हे वस्त्रगाळ केल्यानंतर त्याचे 2-2 थेंब, तुमचे दोन्ही कान फुटले असतील तर दोन्ही कानात तुम्हाला 2-2 थेंब टाकायचे आहे. 1 वेळा उपाय करायचा आहे दिवसातून. तुम्ही 2 किंवा 3 वेळा जरी हे टाकलं तरी तुमचा कान जे फुटलेले आहेत ते तुमचे पूर्णपणे बंद होतील. कानातून जो घाण वास येतो तो सुद्धा बंद होईल आणि कानातून पू यायचं सुद्धा बंद होईल. अतिशय सोपा उपाय आहे, सहज करू शकता असा उपाय आहे. हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा उपाय कसा वाटला. तर हा उपाय तुम्ही अवश्य करा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.